उत्तर प्रदेश एटीएसच्या तपासात पाकिस्तानसाठी हेरगिरी करत असल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेले 2 आरोपी वाराणसीचा तुफैल आणि दिल्लीतून अटक केलेला हारून यांच्या रिमांडचा कालावधी संपला आहे। रिमांड दरम्यान दोघांकडून काही अतिशय धक्कादायक आणि गंभीर माहिती समोर आली असून महिलांचा हेरगिरीसाठी वापर का करण्यात येत होता हेही उघड झालं आहे। यूपी एटीएसच्या सूत्रांनुसार तुफैल आणि हारून दोघांनीही पाकिस्तान उच्चायुक्तालयात कार्यरत असलेल्या मुजाम्मिल नावाच्या अधिकाऱ्याशी थेट संपर्कात असल्याची कबुली दिली। मुजाम्मिलकडून त्यांना स्पष्ट निर्देश मिळाले होते की हेरगिरीसाठी महिलांना स्लीपर सेलमध्ये सामील करून घ्या। तपासादरम्यान एटीएसने विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना दोघांनी कबूल केलंय। सुरक्षा यंत्रणांकडून महिलांवर सहज संशय घेतला जात नाही म्हणून त्यांचा वापर सुरक्षित पर्याय म्हणून केला जात होता। त्यांना थेट हेरगिरीच्या हेतूची माहिती दिली जात नव्हती, त्याऐवजी विशिष्ट ठिकाणी माहिती पुरवण्याचे, फोटो व्हिडिओ पाठवण्याचे किंवा एक्झिक्युशनसाठी विशिष्ट व्यक्तीपर्यंत पोहोचण्याचे निर्देश दिले जात होते।